हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ओके, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बेस्ड वर आपण आज क्वेश्चन्स बघणार आहोत. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड खूप साऱ्या लेकरांना असं वाटतंय की ही खूप अवघड मेथड आहे, बट डोंट वरी अबाउट दॅट. ओके, ही मेथड खूप सोपी आहे, काळजी करायचं काम नाहीये. ओके, आता लक्षात घ्या, आपण या मेथडसाठी काही रूल्स बनवले तर. ओके, ऍक्च्युली लक्षात घ्या, व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन? ओके, दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आता रूल नंबर 1 लक्षात घ्या, रूल नंबर 1 लक्षात घ्या की आपला जो इक्वेशन आहे दॅट शुड बी इन द फॉर्म ऑफ, लक्षात घ्या, फॉर्म ऑफ इक्वेशन, फॉर्म ऑफ इक्वेशन इज काय असलं पाहिजे, लक्षात घ्या, ax स्क्वेअर प्लस bx इज इक्वल टू c. म्हणजे ही जी कॉन्स्टंट टर्म स्टँडर्ड फॉर्म अलीकडे का, तिला आपल्या आधी पलकट टाकून घ्यायचंय. पलकट असेल तर पलकट राहू द्या, अलीकडे असेल तिला पलकट टाकून घ्या. नंबर 1 कंडिशन. आता लक्षात घ्या, नंबर 2 कंडिशन काय, तर व्हॅल्यू ऑफ a इज ऑलवेज इक्वल टू काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. आता मला सांगा, सपोज 2x स्क्वेअर प्लस 8x प्लस 9 इज इक्वल टू 5 असेल, सॉरी इज इक्वल टू 0 असेल, इज इक्वल टू काय असणार, 0. तर पहिली कंडिशन काय, आपला इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये असलं पाहिजे, ax स्क्वेअर प्लस bc इज इक्वल टू c. म्हणजे c ची टर्म पलकड. मग काय करू आपण, 2x स्क्वेअर प्लस 8x इज इक्वल टू -9. पहिली कंडिशन कॅरी झाली. आता सेकंड कंडिशन काय, व्हॅल्यू ऑफ a म्हणजे x स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे ना, त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. पण इथं x स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे. मग आता काय करायचं, मग काय करू आपण, ह्या पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करू. ओके, कारण की सेकंड कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे ना, कारण की सेकंड कंडिशन काय सांगते, व्हॅल्यू ऑफ a इज ऑलवेज 1 पाहिजे. मग याला करू आपण डिवाइड बाय 2. एक मिनिट, डिवाइड बाय 2 ने डिवाइड करू याला आपण. इथं 2 ने डिवाइड करा, इथं 2 ने डिवाइड करा, इथं सुद्धा 2 ने डिवाइड करा. हा 2 कटला, हा 2 4 जा 8 झाला. इथं काही कॅन्सल होत नाही. लक्षात घ्या, जो x स्क्वेअरचा कोएफिशियंट असेल त्याने डिवाइड करायचं. सपोज x स्क्वेअरचा कोएफिशियंट इथं 5 असता, मग आपण काय केलं असतं, त्याला डिवाइड बाय 5 केलं असतं. 5 कॅन्सल झाला असता, म्हणजे याची व्हॅल्यू काय आली असती, 1 आली असती. देअरफॉर आपलं इक्वेशन काय तयार होईल आता, x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू -9/2 आले लक्षात. आता सेकंड कंडिशन, फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन, आणि थर्ड कंडिशन लक्षात घ्या, ही महत्वाची कंडिशन आहे. ऍड b/2 चा स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. ऍड b/2 चा होल स्क्वेअर ऑन बोथ साइड. आता लक्षात घ्या, इथे b ची व्हॅल्यू काय सांगा बरं, हे बघा, ax स्क्वेअर प्लस bx म्हणजे x चा कोएफिशियंट b दॅट इज 4. म्हणजे काय करू आपण, 4/2 चा स्क्वेअर म्हणजे 4/2 किती येतात, 2 2 जा 4, म्हणजे 2 चा स्क्वेअर हा दोन्ही साइडला ऍड करायचा. म्हणजे काय ना बघा, x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -9/2 प्लस 2 चा होल स्क्वेअर. समजे. आता लक्षात घ्या, इथून पुढे काय करायचं तर. ओके, आता बघा, इन शॉर्ट सांगतो मला थोडं, मग तुम्ही ते काय करा, रूलचे स्क्रीनशॉट घ्या. आता बघा, इथे काय करावं लागतं, इथं आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर तयार करावं लागतंय. मला सांगा, इथं आपल्याला एक ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागतो. याच स्टेपला आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणतो. आता ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं लक्षात घ्या, इथं कधी पण इथला व्हेरिएबल घ्यायचा दॅट इज x, इथं सेकंड टर्मचं साइन घ्या दॅट इज प्लस, आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर मध्ये जो नंबर आहे ब्रॅकेटमध्ये तो नंबर घ्या दॅट इज 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, हा झाला -9/2 प्लस 2 चा स्क्वेअर काय झाला 4, डिव्हिजनला काय नसतो म्हणजे 1. आता इथं लक्षात घ्या, तुम्ही म्हणता हे कसं आलं सर. ओके, मला सांगा, आपण याचा जर एक्सपांड केला तर हे येतं बघा, a प्लस b चा होल स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस 2ab बेदोने 4 इंटू x म्हणजे झाला 4x, आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे काय, 2 चा स्क्वेअर. अलग हेच समजे, दॅट इज कॉल्ड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड.
याच ठिकाणी आपण याला काय म्हणतो, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणतो. आता इकडे कॅल्क्युलेशन आपण करू जेव्हा आपण एक्झाम्पल येईल तेव्हा. फक्त हे एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. आणि आता काय करा, या 3 रूलचा फोटो काढून घ्या, आय मीन स्क्रीनशॉट घ्या आणि प्रॉपरली लिहून ठेवा. ओके, चलो. कधी पण आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं, पहिला रूल आठवायचा, द इक्वेशन इज इन द फॉर्म ax² + bx = c. सेकंड रूल काय, a ची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. आणि थर्ड रूल b/2 चा स्क्वेअर ऍड ऑन बोथ साइड, देन वी कॅन सॉल्व्ह ऑल टाइप ऑफ क्वेश्चन्स ऑफ द by the method of which one, this completing square method. Now let's start from the practice set. Which one is this? This is a 2.3. चलो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड कमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा. ओके, कारण की आपल्या चॅनलचा उद्देश काय, त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपलं 10th सिलेबस आपला पोहोचला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना क्लासची कमतरता आहे, प्रॉपर शाळेत जाण्यास त्यांना प्रॉब्लेम्स येतात, म्हणून त्यांना घरी बसल्या बसल्या ह्या सगळ्या सिलेबसचं काय भेटलं पाहिजे, अनालायझेशन घेतलं पाहिजे. ओके, मेक विथ youth and do with youth. Okay, CJP, no, don't worry about that. Okay, कॉकरोच जनता पार्टीमध्ये जॉईन व्हायचं का नाही ते तुम्ही ठरवा. बघा आता काय झालं इथं, x² + x - 20 = 0. बघा रूल्स लिहून ठेवतो इकडं. पहिला रूल काय, स्टँडर्ड फॉर्म असला पाहिजे ax² + bx = c. कॉन्स्टंट टर्म पलीकडे आहे का, नाही, तिला पलकट ढकला. मग देअरफॉर लिहिता येतं मला x² + x = -20 पलकडे काय झाला, +20 झालेला आहे. आता सेकंड कंडिशन काय, सेकंड कंडिशन आपली a ची व्हॅल्यू असली पाहिजे 1. आता a ची व्हॅल्यू 1च इथं दिलेली नसेल तर काय केलं असतं, आपण डिवाइड केलं असतं. सपोज इथं 4 असतं, असा 4, तर मग आपण काय केलं असतं, या इक्वेशनला डिवाइड बाय 4 केलं असतं. लक्षात, पण तिथं ऑलरेडी 1 दिलेला आहे. मग आपल्याला इक्वेशन आधीच सेकंड कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. आणि थर्ड कंडिशन b/2 चा स्क्वेअर ऍड ऑन बोथ साइड. इथं b ची व्हॅल्यू काय नसते, म्हणजे 1 आहे. इथं करू आपण ऍड 1/2 चा स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. ओके, मग हा झाला x² ला x² प्लस हा x ला x प्लस काय ऍड करायचं आपल्याला, 1/2 चा स्क्वेअर = हा 20 ला 20 प्लस इथं पण 1/2 चा होल स्क्वेअर ऍड करा. बघा दोन्ही साइडला ऍड केल्यामुळं हे दोन्ही साइडचं कॅन्सल होतं, म्हणजे व्हॅल्यू बदलत नाही. पण आपल्याला आन्सर आणण्यासाठी हे चेंजेस करावे लागतात. आता बघा देअरफॉर इथं काय घ्यायचं लक्षात घ्या, हा x घ्या, इथं पहिल्या टर्मचा व्हेरिएबल घ्या, सेकंड टर्मचा साइन घ्या, आणि थर्ड टर्म मध्ये हा जो नंबर आहे 1/2 याचा होल स्क्वेअर करा ब्रॅकेटचा. कारण याचा जर एक्सपांड केला a + b च्या होल स्क्वेअर न, तर तो एक्सपांड आपल्याला हाच येणार आहे. ओके, जे की तुम्हाला मगाशी मी सॉल्व्ह करून दाखवलंय. = बघा आता हा 20 ला 20 प्लस हा 1/2 चा स्क्वेअर, म्हणजे 2 हा 1 चा पण स्क्वेअर असतो आणि 2 चा पण असतो. मग 1 चा स्क्वेअर सांगा, 1 चा स्क्वेअर 1 बट 2 चा स्क्वेअर 4. इथे डिव्हिजनला काय नसतो, म्हणजे 1. याला सध्या असं ठेवा, कारण इकडे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. मग हा झाला x + 1/2 चा होल स्क्वेअर = 4 × 20 हा झाला 80 प्लस 1 × 1 1 डिवाइड बाय 4 × 1 काय आला, 4 आलेला आहे. परत ह्याला असं ठेवा, x + 1/2 चा होल स्क्वेअर = हा झाला 81/4. आता ऐका, आपल्याला हे स्क्वेअर काढून टाकायचं आहे. मग इथं लक्षात घ्या, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग काय करू आपण, इकडे पण स्क्वेअर रूट घेऊ आणि इकडे सुद्धा स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, इथला स्क्वेअर रूट कटला, मग काय राहतो बघा इकडं, चला आता इकडे बघा, इथं काय राहिलं, फक्त इथं राहिलेला आपला फक्त x + 1/2 राहिला = कारण इथला स्क्वेअर अँड रूट कटला. इकडे बघा आता 81/4 चा स्क्वेअर रूट, 81 चा स्क्वेअर रूट 9 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. पण स्क्वेअर रूट घेताना एकदा प्लस एकदा मायनस -9/2 आलेला आहे आपल्याला. ओके,
81 चा स्क्वेअर रूट 9, 4 चा स्क्वेअर रूट 2. आता बघा मग याची व्हॅल्यू एकदा प्लस 9/2 घेऊ आणि याची व्हॅल्यू एकदा मायनस 9/2 घेऊ. मग देअरफोर असं लिहिता येईल का मला x प्लस 1/2 इज इक्वल टू एकदा प्लस 9/2 घ्या और x प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2 घेऊ आपण. ओके चलो आता 1/2 ला पलीकडे पाठवू. देअरफोर x इज इक्वल टू 9/2 ला 9/2 हा प्लस 1/2 तिकडे काय झाला मायनस 1/2. तर देअरफोर x इज इक्वल टू डिनोमिनेटर सेम आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं काम नाहीये. मग हा वर झाला 9 - 1 आपण कॉमन डिनोमिनेटर घ्या 2. तर x इज इक्वल टू 9 - 1 8/2. तर x इज इक्वल टू आपल्याला 4. ओके फक्त थोडं एक्स्ट्रा लिहावं लागतंय पण सगळं सोपं कॅल्क्युलेशन आहे. ओके इथं अगेन हा 1/2 आपल्याला ढकला. देअरफोर x इज इक्वल टू मायनस 9/2 आणि हा प्लस तिकडे गेला मायनस 1/2 झालेला आहे. देअरफोर x इज इक्वल टू डिनोमिनेटर अगेन सेम आहे कॉमन घ्या. वरच्याच ऍडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ आपण. वर -9 आणि -1 -9 तर देअरफोर x इज इक्वल टू -10/2 कारण -9 - 1 -10 आणि अपॉन 2 2 5 10. तर देअरफोर x इज इक्वल टू आन्सर -5. These are the roots of the equation. Now you have to take the screenshot. ओके चला ह्याचा आता स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आपण क्वेश्चन नंबर 2 बघूयात. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 2. चला आता क्वेश्चन नंबर 2 काय दिला बघा x² प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. फर्स्ट कंडिशन काय आहे आपला स्टँडर्ड फॉर्म काय असला पाहिजे ax² प्लस bx इज इक्वल टू c असला पाहिजे. मग आता c तर अलकडे त्याला पलकट ढकलून टाकू आपण. देअरफोर हा झाला x² प्लस 2x इज इक्वल टू काय झाला 5 झालेला आहे कारण हा -5 तिकडे काय झाला प्लस. सेकंड कंडिशन काय a ची व्हॅल्यू 1 असावी. इथं बघा x² ला कोएफिशियंट काय नसतो म्हणजे 1 आहे म्हणजे सेकंड कंडिशन ऑलवेज सॅटिस्फाय. आता काय करू आपण थर्ड कंडिशन b ला डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर ऑन बोथ साइड ऍड करू आपण. ओके b ची व्हॅल्यू काय लक्षात घ्या 2/2 चा स्क्वेअर म्हणजेच काय 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर ऍड ऑन बोथ साइड. देअरफोर हा x² ला x² प्लस 2x ला 2x प्लस हा जो 1 आहे याचा स्क्वेअर दोन्ही साइडला आपण ऍड करू. मग इकडे ऍड केला इज इक्वल टू 5 प्लस 1 चा स्क्वेअर. तर बघा आता देअरफोर इथं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पहिल्या टर्मचा व्हेरिएबल घ्या सेकंड टर्मचा साइन घ्या आणि थर्ड टर्म मधील नंबर दॅट इज कंप्लीट स्क्वेअर. 5 प्लस 1 चा स्क्वेअर 1. देअरफोर लिहिता येतं मला x प्लस 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 6. आता इकडे कंप्लीट ऍडिशन कॅल्क्युलेशन झालं. इकडे कंप्लीट कॅल्क्युलेशन झालं की आपण घेऊ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग इकडे पण स्क्वेअर रूट घ्या आणि इकडे सुद्धा स्क्वेअर रूट घ्या. इथला स्क्वेअर रूट कटला देन x प्लस 1 इज इक्वल टू आता 6 चा स्क्वेअर रूट निघत नाहीये बट दॅट इज प्लस मायनस √6. देअरफोर एकदा x प्लस 1 इज इक्वल टू फक्त पॉझिटिव्ह 6 घ्या और x प्लस 1 इज इक्वल टू मायनस √6 घ्या. आता 1 ला पलकट टाका. देअरफोर x इज इक्वल टू √6 हा प्लस 1 इकडे -1 झाला हा झाला 1 रूट आणि x इज इक्वल टू हा -√6 ला -√6 आणि हा प्लस 1 तिकडे गेल्यास काय झाला -1. दिस इज आवर सोल्युशन ऑफ द क्वेश्चन नंबर 2. ओके नाउ यू हॅव टू टेक ऑल्सो द स्क्रीनशॉट. आणि आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. ओके चलो हा झाला m² मायनस 5m इज इक्वल टू -3. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आधीच दिलेला आहे की नाही कॉन्स्टंट टर्मकडे a ची व्हॅल्यू 1 म्हणजे m चा कोएफिशियंट 1 ऑलरेडी दिलेला आहे. मग आपण काय करू इथं डायरेक्ट इथं करू आपण डिवाइड सॉरी ऍड आहे ना डिवाइड करायची गरज नाही ना कारण 1 आहे. इथं करू आपण ऍड b/2 b ची व्हॅल्यू काय 5 दॅट इज 5/2 चा होल स्क्वेअर ऑन बोथ
साइड, दोन्ही साइडला ऍड करू आपण. ओके, देअरफोर बघा, हा एम स्क्वेअरला एम स्क्वेअर मायनस 5m ला 5m आणि प्लस 5/2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -3 ला 3 प्लस 5/2 चा होल स्क्वेअर. देअरफोर इथं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बघा, इथला व्हेरिएबल घ्या दॅट इज m, सेकंड टर्मचं साइन घ्या. आता इथं मायनस दिलेलं आहे, अगोदर दोन्ही क्वेश्चन मध्ये प्लस होतं तेव्हा प्लस घेतलं, आता मायनस आहे तर मायनस घ्या. प्लस 5/2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू हा -3 ला -3 प्लस हा 2 5 चा पण स्क्वेअर असतो आणि 2 चा पण स्क्वेअर असतो. तर 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4, इथं डिव्हिजनला काय नसतो म्हणजे 1 असतो. देअरफोर हे ॲज इट इज लिहित चला थोडा वेळ. m-5/2 चा होल स्क्वेअर ओके इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 4×3 = 12 प्लस 1 × 25 डिवाइड बाय 4 × 4. आता 25 मधून 12 गेले, -12 + 25 याचं होईल सबट्रॅक्शन, म्हणजे हे राहतील 12 आणि 24 आणि 25 म्हणजे राहील 13, है नाही. देअरफोर m-5/2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 13/4. आता इकडे कॅल्क्युलेशन पूर्ण झालं, मग इथं घेऊ आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. इथं स्क्वेअर रूट घ्या आणि इथं सुद्धा स्क्वेअर रूट घ्या, इथला स्क्वेअर रूट कटला. आता काय राहतं बघा, अलीकडं इकडं राहतो फक्त आणि फक्त m-5/2 इज इक्वल टू, आता 13/4 चा स्क्वेअर रूट, 13 चा स्क्वेअर रूट निघत नाही पण 4 चा निघतो. मग काय करू, स्क्वेअर रूट हा प्लस मायनस घ्यायचा कधी पण. मग 13 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे त्याला रूट मध्ये ठेवा आणि 4 चा स्क्वेअर रूट निघतो दॅट इज 2. मग देअरफोर असं लिहिता येईल का मला, m-5/2 इज इक्वल टू प्लस म्हणजे √13/2 आणि ऑर m-5/2 इज इक्वल टू -√13/2. आता काय करू, हा 5/2 मायनस आहे तिकडे त्याला प्लस पाठवू. देअरफोर m इज इक्वल टू √13/2 प्लस 5/2. तर देअरफोर m इज इक्वल टू, डिनोमिनेटर सेम आहे, कॉमन घ्या म्हणजे तो आला 5 ला दिले वाटल्यास 5 प्लस √13 हा झाला एक रूट. आता इथं पण लक्षात घ्या, हा 5/2 ला पलकड पाठवू, मग m इज इक्वल टू -√13/2, हा मायनस तिकडे गेला प्लस 5/2 झाला. इथं सुद्धा डिनोमिनेटर कॉमन आहे, मग देअरफोर m इज इक्वल टू, कॉमन डिनोमिनेटर घ्या, फक्त 5 ला आधी लिहा आणि हा -√13 ला पलीकडे लिहा, and these are your two equations. Okay, now take the screenshot. ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. आता बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन्स. काय नाही समजलं ते परत कमेंट मध्ये सांगायचा, म्हणजे परत पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तो राहिलेला एखादा क्वेश्चन आपल्याला परत रिपीट करता येईल. ओके, शक्यतो व्हिडिओ नाही समजला तर एक व्हिडिओ डबल जर बघितला ना तर 100% यू विल अंडरस्टँड इट. पण मला माहिती आहे की एकदा सांगितल्यास परत तुम्हाला सांगायचं काम पडणार नाहीये. बट यू हॅव टू सी केअरफुली. ओके, कॉन्सन्ट्रेट करून व्हिडिओ बघत चला, काळजी करायचं काम राहणार नाही. आता बघा, 9y चा स्क्वेअर -12y + 2 इज इक्वल टू 0. आता स्टँडर्ड फॉर्म काय सांगा आपला, हा +2 तिकडे पाहिजे, मग त्या मायनस होऊन जाईल. देअरफोर काय राहिलाय, 9y चा स्क्वेअर -12y इज इक्वल टू -2 झालेला आहे. आता बघा, सेकंड कंडिशन काय, a ची व्हॅल्यू 1 असली पाहिजे, पण इथे a ची व्हॅल्यू 9 आहे. इथं काय करू आपण, डिवाइड बाय 9 करू आपण. इथं 9 ने डिवाइड करू, इथं सुद्धा 9 ने डिवाइड करू, इथं सुद्धा 9 ने डिवाइड करू. इथं 9 कॅन्सल झाला. 9 आणि 12 ला भाग जातो का रे कशानं, तर यस, 9 आणि 12 ला भाग जातो 3 न, 3 त्रिक 9, 3 चौक 12. इथं 9 आणि 2 ला भाग जात नाही. देअरफोर इथं राहतो y चा स्क्वेअर -4/3y इज इक्वल टू -2/9. इथं y ची व्हॅल्यू, आता y स्क्वेअरचा कोएफिशियंट a म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 आली. आता डिवाइड बाय ऍड
b/2 ऑन b/2 अँड एक्स स्क्वेअर ऑन बोथ साइड. बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 4/3 आहे. आता याला डिवाइड बाय जर 2 केलं तर लक्षात घ्या हा 2 कधी पण इथे येत असतो मल्टिप्लिकेशन या जेव्हा फ्रॅक्शन मध्ये नंबर असेल तेव्हा. ओके, मग इथे काय लिहितो मी डायरेक्ट इंटू 2 चा स्क्वेअर ऑन बोथ साइड. इथं बघा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 2/3 चा होल स्क्वेअर ऍड ऑन बोथ साइड. हे लक्षात आलं कसं? हे लक्षात घ्या इकडे बघा 4/3 ला मला असं पण डिवाइड बाय 2 करता येतं ना. ओके, इथे डिव्हिजनला काय नसतो म्हणजे 1 असतो. आता बघा आपण बघितलेलं आहे हा डिव्हिजनचा साइन जर मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केला तर पुढच्या नंबरचा रेसिप्रोकल दॅट इज 1/2 आणि 2 2 जा 4 आलं हेच. हे लक्षात घ्या इथं. म्हणून याच्यानंतर लक्षात घ्या असं फ्रॅक्शन असलं तर ते 2 डायरेक्ट काय करायचं त्या डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन टाकायचा. आता y² मायनस 4/3y प्लस 2/3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2/9 प्लस काय ऍड करायचं इकडं 2/3 चा होल स्क्वेअर ऍड करू आपण. ओके, काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा देअरफॉर आता इथं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पहिल्या टर्मचा व्हेरिएबल सेकंड टर्मचा साइन आणि थर्ड टर्मचा हा 2/3 नंबर याचा स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस 2/9 ला मायनस 2/9 प्लस आता हा स्क्वेअर 2 चा पण असतो 3 चा पण असतो 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9. आता बघा काय राहते तर हा नंबर ऍज इट ठेवू आपण इथं एक स्टेप लो इथं y मायनस 2/3 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू इथं डिनोमिनेटर सेम आहे तो कॉमन घ्या वर -2 + 4 झालेला आहे. ओके, तर देअरफॉर इन ब्रॅकेट y मायनस 2/3 y मायनस 2/3 चा स्क्वेअर इज इक्वल टू -2 + 4 म्हणजे 4 मधून 2 गेले दॅट इज 2/9. आता इकडे कंप्लीट कॅल्क्युलेशन झालं. मग आता घेऊ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथं म्हणू आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. मग इथं रूट घ्या इथं सुद्धा रूट घ्या इथला स्क्वेअर रूट कटला दॅट इज y मायनस 2/3 राहिला इज इक्वल टू आता स्क्वेअर रूट हा कधी पण प्लस आणि मायनस असतो हो की नाही. मग आता मला सांगा 2 चा स्क्वेअर रूट निघतो का? नाही. मग त्याला रूट मध्ये ठेवून द्या 2 ला. पण 9 चा स्क्वेअर रूट निघतो ना दॅट इज 3. 9 चा स्क्वेअर रूट काय निघतो आपल्याला 3 निघतो. आता याची व्हॅल्यू एकदा प्लस आणि मायनस आहे मग एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. देअरफॉर y minus 2/3 is equal to plus root 2/3 or y minus 2/3 is equal to minus root 2/3 घेऊ आपण. ओके, आता हा जो मायनस आहे तो पलीकडेला प्लस होईल. देअरफॉर y is equal to पलीकडला रूट 2/3 ला 3 आणि हा मायनस तिकडे गेला प्लस 2/3 तर y is equal to अगेन इथे डिनोमिनेटर कॉमन आहे सेम आहे त्याला कॉमन घ्या आणि वर राहणार आहे आपल्याकडं हा √2 + 2 राहिलेला आहे. हा झाला पहिला सोल्युशन. आता सेम पलीकडे सुद्धा सॉल्व्ह करू आपण. हा मायनसचा तिकडे गेला प्लस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस √2/3 हा मायनस तिकडे गेला प्लस 2/3 तर y इज इक्वल टू इथं अगेन डिनोमिनेटर सेम आहे मग त्याला आपण कॉमन घेऊ आणि वर राहील -√2 प्लस काय राहील इथं दॅट इज +2 अँड दिस इज आवर सेकंड इक्वेशन. ओके, बघा स्टेप बाय स्टेप. पहिली गोष्ट काय करायची आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे कॉन्स्टंट टर्मला पलीकडे घेऊन जायचं कॉन्स्टंट टर्मला. मग जो कोएफिशियंट ऑफ y² असेल किंवा x² असेल किंवा m² असेल त्याला डिवाइड करायचं आणि मग b ची व्हॅल्यूला डिवाइड बाय 2 करून ऍड ऑन बोथ साइड बस पुढे कॅल्क्युलेशन करत चला. नाउ टेक द स्क्रीनशॉट. ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मागचे व्हिडिओ कंप्लीट बघा तेव्हा तुम्हाला पुढचा कंटेंट समजत असते. ओके.